सीजेपीच्या समर्थनार्थ आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। दिल्ली येथील जंतर मंतरमध्ये जो लाठीचार्ज झाला त्या विरोधात लोक इथे एकवटली आहेत। त्यांचं नक्की इथे काय म्हणणं आहे हे आपण समजून घेऊयात। तुमचं काय म्हणणं आहे, इथे का जामीन झालाय? धर्मेंद्र मोदींनी चिटिंग केलेली आहे, त्यांना सोडलंच पाहिजे, पद त्यांचं काढलंच पाहिजे। धर्मेंद्र प्रतापचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हा निषेध चालूच राहणार आहे। निषेध इथे आपण बघताय की किती मोठ्या प्रमाणावर लोक जमलेली आहेत। इथे पुढेही काही गेलेली आहेत आणि अजूनही इथे अतिशय प्रचंड गर्दी जमलेली आहे। सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी त्याबरोबरच इतर जे अनेक या मोर्चामध्ये सहभागी आहेत त्यांच्याशी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे। तिथे काय तुमचं म्हणणं आहे? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यासाठी आज इथल्या रत्नागिरीमध्ये हजारो तरुण रस्त्यावरती उतरलाय आणि रत्नागिरीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा तरुण रस्त्यावरती उतरलाय। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील आणि धर्मेंद्र प्रधानांबरोबर ज्या गृहमंत्र्यांच्या आदेशानं विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज झाला, विद्यार्थ्यांवरती अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आले, त्या सर्व व्यवस्थेमध्ये असणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांचा पण राजीनामा झाला पाहिजे। विद्यार्थी एकजुटीचं इथे दादा वंजू सुद्धा आपल्या सोबत आहेत। दादा, काय तुमची प्रतिक्रिया आहे? आज माझ्या मागे ही जी तरुणाईचा सागर दिसतोय, ही जी लाट दिसते, ही प्रचंड लाट, ही तरुणाई ही संविधान मानणाऱ्यावरती आहे, ही संविधान मानणारी आहे, ही कुठल्याही प्रकारे आक्रमक होणारी नाही। ही महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या शांततेच्या मार्गावर जाऊन आपले अधिकार मागणारी ही पिढी आहे। पण जंतर मंतरवर ज्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने उतरलेल्या पिढीवरती या यंत्रणेने जो अत्याचार केलाय, लाठीमार केलाय, त्याचा धिक्कार आहे। काय म्हणणं आहे तुझं? अभी ये सब जो हो रहा है इससे मतलब अभी तक तो हम लड़ रहे थे लड़कियों के एजुकेशन के लिए, लेकिन अभी तो लड़कों का एजुकेशन भी खतरे में है। हमारा अभी जो हम टीनेजर्स है वही तो इस दुनिया का फ्यूचर, हमारे कंट्री का फ्यूचर है। अगर हम ही नहीं पढ़ेंगे, अगर इसमें ही चीटिंग होगी तो फिर देश का क्या होगा? बशीर भाई सुद्धा आहेत। बशीर भाई, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे की जंतर मंतरवर जो आंदोलन विद्यार्थ्यांनी सुरू केलं आहे पेपर फुटीच्या बाबतीमध्ये, त्या विद्यार्थ्यांना जो अमानुष लाठीमार करण्यात आला त्याचा निषेध म्हणून आणि त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट म्हणून त्यांच्या बरोबर आम्ही आहोत। त्यांच्या मागण्यांच्या पाठी आम्ही देखील, आमच्या देखील त्याच मागण्या आहेत, याकरिता आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे। कोण कोण सहभागी आहे त्यामध्ये? सगळेच जण सहभागी आहेत, माणूस म्हणून, नागरिक म्हणून, देशाचे नागरिक म्हणून सगळे सहभागी आहेत। तिथे कुठल्याही पक्षाचा काही संबंध नाहीये। पक्षविरहित लोक इथे आलेली आहेत। लोक अजूनही जोडली जात आहेत। या आंदोलनाविषयी, या मोर्चाविषयी आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू। तुम्ही माय कोकण पाहायला विसरू नका।